केळी डझनवरती न विकता चक्क इथे किलोग्रामच्या भावामध्ये केळी विकताना मी पहिल्यांदाच पाहिली बरं का. तर सकाळी इकडे चपाती आणि मेथीची भाजी बनवली होती जेवणामध्ये आणि माझा भाऊ आला होता मम्मीला घ्यायला. मम्मी त्याच्याच रूमला चालली होती आणि माझंसुद्धा इकडे चिंचवडला काम होतं आणि आधी तर हे माझं काम आवरून घेतलं आणि चिंचवडच्या या चौकात येईन आणि हे मंचुरियन खाणार नाही असं होणारच नाही बरं का. आधी तर मी हे मंचुरियन ट्राय केले, त्यानंतर मला चावी बनवून घ्यायची होती ती घेतली आणि मम्मीसाठी स्टेशनरीमधून या टिकल्या घ्यायच्या होत्या घेतल्या आणि इकडे गार्डन बंदच होतं तर खायला हे कुरकुरे वगैरे घेतले आणि त्यानंतर मला डाळिंब घ्यायचे होते ते घेतले. आणि खरंच या दादाकडे केळी किलोग्रॅमच्या भावातसुद्धा होती आणि डझनच्या भावातसुद्धा वेगवेगळी अशी केळी होती. मी त्याला दोनदा विचारलं बरं का. आणि मी भावाच्या रूमला आले होते आणि इथे येऊन सर्वांसाठी मी चिकनची भाजी बनवली आणि त्यानंतर मी सर्वांना केळीचा किस्सा सांगितला तर त्यांना खरंच वाटत नव्हतं. ते माझ्यावरतीच हसत होते की केळी किलोग्रॅमवरती भेटतच नसते म्हणून. तर तुमच्याकडे कधी केळी किलोग्रॅमवरती असं भेटली आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. तर जेवण वगैरे आवरून मी माझ्या रूमला निघाले. वाटेत जाताना पाऊस लागला होता खूप जास्त आणि असा होता माझा आजचा दिवस. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.